घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. आज पाऊस नाही आहे, पाऊस सुरू झाला आहे. सो ना म्हणजे समीरच्या गाण्याशिवाय काही सगळं अपुरं वाटतं मला. सो मान्सून स्पेशल मला असं वाटतं आपण तिघांनी एक छान गाणं गाऊया. आणि माझ्याकडे काही प्रश्न आहेत, आपण मान्सून स्पेशल तू गातेस म्हणजे तुला आवडतं ऐकायला आवडतं मला. तो गाय कोई तो सुनने के लिए. हां. आता मान्सून सुरू झाला आहे म्हणजे पावसाळा सुरू झाला आहे, तर चहा की कॉफी पसंत काय आवडतं? दोन्ही डिपेंड्स ऑन मूड. हां, म्हणजे मला सकाळी चहा आवडतो, मग नंतर दिवसभर कॉफी. कॉफी मी चहा पित नाही तर कॉफी येस. भजी की भाजलेला मका? दोन्ही. दोन्ही. बाहेर भिजायला आवडेल की बाल्कनीमधून पाऊस बघायला? भिजायला आवडेल मला. बाल्कनीमधून पाऊस. अच्छा, आता एक आपण ट्रिप केलेली असते प्रत्येकाने की आपण वाट बघत असतो. तुमच्या आयुष्यातली अशी मेमोरेबल मान्सून ट्रिप कोणती आहे? ट्रेकला माझा होते मी तर असं ट्रेक जे असतं पावसाळ्यात ते मजा येते तर मी जायचा प्रयत्न करते असं फ्रेंड्ससोबत तर येस मजा येते. मी पण ट्रेक केलेला, माझी मेमोरेबल ट्रिप होती. राजगड राजमाची ट्रेक केला होता आणि म्हणजे मजा आली होती. खूप जण होतो आम्ही आणि पावसातच सगळे गेलो, टू व्हीलरवर बाईकवर गेलो होतो आणि मध्ये पूर आला. म्हणजे ओढ्याचं पाणी खूप जोरात होतं आणि पलीकडे जायचं होतं. गाडी तर जाऊ शकत नाही पण जायचं होतं राजमाचीला. तर मग तिथपर्यंत गाड्या गेल्या आणि असं झालं की अरे बहुतेक आज नाही. मग काही जण म्हणाले की नाही, तर एक स्टंट करू नका कोणी, पण असा एक जीवाशी आलेला असा नाही म्हणणार, सेफ होतो आम्ही. पण म्हटलं यार बाईक हा ओढा क्रॉस झाला, म्हणजे तो खरं तर वॉटरफॉल होता ज्याचं पाणी, आणि म्हटलं हे क्रॉस झालं तर आपण पुढे जाऊ शकतो तसं. सो मग म्हटलं गाडी नाही जाऊ शकत तर बाईक उचलून दोन पुढे असे मागून प्रत्येकाने बाईक त्या पुढे ठेवल्या. पण तो ट्रेक आम्ही कंप्लीट केला. पण हां, म्हणजे त्यावेळेला खूप जण होतो आम्ही म्हणून, आणि चांगले स्विमर्स होतो म्हणून, पण असे काही स्टंट करायला जाऊ नका. ते रिस्क मध्ये असताना साधारण असताना अर्थात, आणि उसळत असतं. जरा फारच उसळ्या मारत असतं त्यामुळे. पण तो ट्रेक फार मस्त झाला होता, कारण पावसामुळे बरेच म्हणजे टुरिस्ट किंवा कोणीच नव्हतं तिकडे आणि फक्त आमचाच ग्रुप होता. आणि ग्रुप म्हणजे काय, आम्ही जवळपास जत्राच गेली होती. 20 जणं होतो आम्ही आणि मजा केली. मग तिथे हे सगळं बाहेर मका भाजणे किंवा मॅगी बनवणे, त्यात पाऊस होता त्यामुळे मग वर छत्री धरून मग ते चूल पेटेपर्यंत वगैरे. सो ती मेमोरेबल ट्रिप होती मान्सूनची, आणि त्यानंतर परत कधीच झाली नाही. म्हणजे त्यावेळेला असं वाटतं आता की परत फिरलो असतो समजा की अरे खूप पाणी आपण निघूया, तर कदाचित हे एक्सपिरियन्स मिस झाले असते. सो हे माझ्या लक्षात आहे काय. आणि तुमचं बेस्ट ट्रिप पार्टनर कोण आहे? म्हणजे बेस्ट फ्रेंडही असेल किंवा बहीण भाऊ कोणी? फ्रेंड्सच म्हणेन मी, कारण फ्रेंड्ससोबत एक वाईब मॅच होते की काही करू शकतो. घरचे असले की थोडं हे करू नका ते करू नका असं होतं. सो येस फ्रेंड्स. माझेही फ्रेंड्स आहेत आणि माझी बायको पण माझी फ्रेंडच होती आधी, त्यामुळे नाही तर परत ते हे चुकून बघितलं तर यायचं की अच्छा म्हणून आपलं सेफ उत्तर दिलेलं बरं. पण हो, पण ॲक्च्युली ती पण ग्रुपमध्येच होती आमच्या कॉलेजच्या, त्यामुळे मलाही फ्रेंड्सबरोबर आवडतं. आणि ती लोकं की ज्यांना काय म्हणतो ना आपण की जे एक्सप्लोअर करायला आवडतं आणि रोस्टही करायला आवडतं. सो मग कॉलेजच्या त्या मित्रांबरोबर मला मजा येते. पण तू म्हणालास की तुझी बायकोही तुझ्या ग्रुपमधली होती. आता जशी मोहिनी इथे रोस्ट करते ती, म्हणजे दिसतंय आम्हाला थोडंफार, ती तुझी आहे का रोस्टर किंवा काही एकदम असं हो, unfiltered? व्यवस्थित अनफिल्टर्ड, म्हणजे खूप व्यवस्थित. म्हटलं ना, माझ्या घरातच एवढे क्रिटिक आहेत, माझी आई, माझे बायको. तर म्हणजे दुसऱ्या कोणी बाहेरचं बोलायच्या आतच मला कळलेलं असतं की हे जरा आपलं गणलं आहे किंवा वॉटेवर. हां, पण ते चांगली गोष्ट आहे. सो येस, गुड. So, आपण या इंटरव्ह्यूचा एंड गाण्याने करूयात, है ना? घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. के कारव करी मोर काननी फुलवनी उंच पिसारा.
के कारव करी मोर काननी फुलवणी उंच पिसारा घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा घन घन माला घन घन माला घन घन माला समीर कमाल यार थँक्यू. रियाज सुरू आहे ना जे चाललाय हो थोडा थोडा. कमाल रियाज. आणि तुला सर्दी झाली तरी पण तू उत्तम गायलेस. म्हणजे मी विचार करत होते की गारवा किंवा असं काहीतरी सोपं जे आम्हाला येईल, पण त्याने डायरेक्ट आलाप वगैरे घेतला. खूप छान. कंटिन्यू कर. तुझं सिंगिंगसुद्धा आम्हाला फार आवडतं आहे आणि मोहिनीमधून अशीच ही साईड तुझी दिसू दे आम्हाला. थँक्यू गाईज. ऑल द व्हेरी थँक्यू थँक्यू सो मच.